हे तब्बल 3-3 ओव्हरची असते, लक्षात घ्या. चला मॅचच्या दिशेने जाऊया. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये इंटर होत असताना सेकंडवर ओमी प्रकाश केणी आणि नॉन सेकंडवर साहिल स्वप्नील नाईक अशी ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. दोन यंगस्टर खेळाडू पाहायला मिळतील. ओमी केणीचा विचार केला तर सध्याच्या घडीला ज्या खेळाडूचा बोलबाला आहे, ज्या खेळाडूची चर्चा सुरू आहे, डावखुऱ्या फलंदाजाच्या यादीमध्ये या खेळाडूने देखील आपला ठसा उमटवलाय. नुसतं ग्रामीण क्रिकेट नाही तर खुल्या गटातील क्रिकेट खेळत असताना या खेळाडूने आपली दमखम दाखवली आणि अनस्टॉपेबल आणि किलर मिलर अशा अनेक उपाधी या खेळाडूला दिल्या जातात. राकेश मडवी यांचं आगमन झालं, वेलकम. राकेश कोळी यांचं आगमन झालं, वेलकम. चला मॅचला होती सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर मनोज चव्हाण या टीमचा अष्टपैलू खेळाडू. पहिला बॉल, टप्प्याचा बॉल, पहिल्याच बॉलवर शॉर्ट टर्म जॅक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ओमी प्रकाश केणीच्या बॅट मधून येतोय एक अफलातून स्ट्रोक आणि या स्पर्धेचा सुरुवात झाली आहे षटकाराने. ज्या नावासाठी ओळखला जातो, ज्या नावासाठी जाणला जातो, ज्या खेळासाठी ज्याने आपल्या खेळाचा ठसा उमटायला तो खेळ दाखवत असताना पहिल्याच बॉलवर षटकार. अनेक टायटल, अनेक पारितोषिक, अनेक मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावणारा या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा किलर मिलर ओमी केणी. टप्प्याचा बॉल आहे, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक देखील रबर बॉल क्रिकेट आहे आणि या मिस टायमिंग स्ट्रोक मध्ये देखील सीमा रेषी पलीकडे कॉर्नर रिजन मध्ये षटकार आला होता. बॅटवर प्रॉपर झाला नव्हता, टायमिंग झालं नव्हतं, पण सुदैव म्हणावं लागेल. ओमी केणी लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर काय दमदार सुरुवात झाली आहे ओमी केणी. नुकतीच झालेली राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीज ज्यांनी पटकावली, कतार हनन मध्ये जाऊन देखील आपण पाहू शकाल सेमीफायनलच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच यांनी पटकावलं होतं आणि अर्धशतकाचा बेताज बादशाह म्हणून त्याची ओळख आहे. 60-65 अर्धशतक ह्या खेळाडूच्या नावावर आहेत आणि बॅटिंग देखील तशाच पद्धतीने करतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ संपलाय, 14 धावा धावफलकावर लागलेत. पावसाळी स्पर्धा, पाऊस आल्यानंतर जून महिन्यामध्ये चाहूल लागते ती पावसाळी रबर बॉल स्पर्धेची आणि ही स्पर्धा कुठेही असो, कधीही असो, ते खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडू त्या स्पर्धेसाठी तयार असतो आणि या मैदानामध्ये देखील ओमी केणी खेळताना दिसतोय. 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 14. टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, चेंडू सीमारेषी पलीकडे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. ओमी केणी अनस्टॉपेबल या मॅच मध्ये आपली बॅटिंग करत असताना आक्रमण केलं जात आहे, अटॅक केलं जात आहे. ही ओळख, ही धमक, ही चमक आहे या खेळाडूची. मागच्या हंगामामध्ये अग्रिकोळी प्रीमियर लीग मध्ये लगातार 3 मॅच मध्ये 3 अर्धशतक याच खेळाडूच्या नावावर आहे. अगदी जर आलेख पाहिला तर ओमी केणीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. क्रिकेटची सुरुवात घरच्या पासून. प्रकाश केणी ही देखील 40+ एक धुरंधर खेळाडू.
आपल्या जीवनामध्ये देखील त्याने देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले. आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ओमी केणी चांगला खेळ करत असताना या ओव्हरचा चौथा मॅक्सिमम ओमी केणीच्या बॅट मधून येतोय षटकार. अखूट टप्प्याची गोलंदाजी तुम्ही जर ओमी केणीला कराल त्याचा भूदंड भरावा लागेल आणि मनोज चव्हाण तेच करतोय आणि त्यात चुका इथे करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26. काय सुरुवात आहे, काय दमदार सुरुवात आहे आणि ती सुरुवात करून दिली ओमी केणीने. सुपर बॅटिंग, मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स. पहिल्याच ओव्हर पासून आक्रमण, पहिल्याच ओव्हर पासून, पहिल्याच बॉल पासून अगदी तुटून पडलाय ऐरोली कोलीवाडाच्या मनोज चव्हाण या गोलंदाजावर. 5 चेंडूचा खेळ संपलाय, शेवटचा बॉल आहे, 4 ओव्हरचा सामना आहे. हा देखील आपण पाहिलं तर पंच करण्याचा प्रयत्न केला होता थ्रू द कव्हर, पण बॅटचं टायमिंग होऊ शकलं नाही. थर्ड मॅनला चेंडू जातोय. ओव्हर क्रमांक पहिले संपले गेले. एक्सपेन्सिव्ह ओव्हर म्हणावं लागेल. 27 धावा या ओव्हर मध्ये खर्च केलेत मनोज चव्हाण. 1 ओव्हरचा खेळ संपलाय, बिनगडी बाद 27 धावा, 27 लॉस ऑफ नन. पहिल्या ओव्हरचा पुरेपूर समाचार घेतला. स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईकला आपण साहिल नाईकला पाहू शकाल. साहिल स्वप्नील नाईक यंगस्टर खेळाडू आहे. या खेळाडूने देखील अगदी कमी वयात आपल्या खेळाचा ठसा उमटवला. अष्टपैलू खेळाडू म्हणून अगदी डावखुरा गोलंदाज आहे. उजव्या हाताने फलंदाजी करतोय. एक नॅचरल कटर म्हणून त्याची ओळख आहे. आणि सायनाथ दिवाक जर पाहिलं तर मागच्या हंगामामध्ये फार कमी स्पर्धा खेळताना दिसला, पण या रबर बॉल स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय. हा संघ खेळणं गरजेचं आहे, कारण की या संघाची परंपरा आहे. अनेक वर्ष हा संघ देखील नवी मुंबई टेनिस बॉल व क्रिकेटमध्ये खेळला. या संघाला जिवंत ठेवण्यासाठी, याचा क्रिकेट अजूनही शाबूत ठेवण्यासाठी हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. मोठमोठ्या स्पर्धा खेळणं गरजेचं आहे आणि तेच करत असताना या मॅचमध्ये चांगली सुरुवात झाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 27 लॉस ऑफ नन. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय हरिओम यादव. तेजतर्रार आणि वेगवान गोलंदाज आहे. पहिला बॉल पडल्यानंतर सबरी राहिलाय. बॉट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. चांगला बॉल पाहायला मिळते. एक हाय एम ॲक्शन आहे हरिओम यादवची. आणि रबर बॉल स्पर्धा असो किंवा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा असो, आपल्या वेगाने अनेक स्पर्धेमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी केली. हरिओम यादव. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं गेलं, पण दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. पहिला व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28-28 या आकड्यावर. 7 बॉलचा खेळ संपलाय. 4 ओव्हरचा सामना आहे. नेक्स्ट मॅच गावदेवी ऐरोली वर्सेस अशू कुमार 11 तुर्बे. इथे देखील खबर रिझर मध्ये मारण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिझर मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करत असताना बघा, ओमी केणी जरी षटकार चौकार लगवत असेल तरी देखील ओमी केणी नॉनस्ट्राईक एंडच्या बॅटरचा, स्ट्राईक एंडच्या बॅट्सरच्या 2 धावा करतोय, कारण की स्ट्राईक स्वतःवर न ठेवता टीमसाठी खेळणं फार महत्वाचं आहे आणि ओमी केणी तेच करत असताना खूप चांगलं क्रिकेट. टीमची धावसंख्या 30. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. पडल्यानंतर बाहेर आलाय. डॉट बॉलची सांगता होता. या ओव्हरमध्ये कुठेतरी शांत ठेवली, कारण की या ओव्हरचे 3ही बॉल आतापर्यंत साहिल नाईक खेळला आणि या 3 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा आल्यात. असंच कमबॅक करावं लागेल, वापसी करावी लागेल. ऐरोली कोलीवाडा टीम अगदी सहजासहजी हार मानणारा संघ नाही. मोठमोठ्या स्पर्धा ज्याने जिंकल्या. पुन्हा एकदा प्लेन मिस. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ऑफस्टंपवर मारा ठेवला गेला. या चुका मागच्या ओव्हरमध्ये मनोज चव्हाणने केल्या. आता त्या चुकांवर काहीतरी शिकत असताना हरिओम यादव. सुपर बॉलिंग. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. बॅटची एज, कॉट बिहाइंडची संधी आणि ती संधी मात्र आली आहे. आता विकेटचं पतन होत असताना फलंदाज बाद होतोय. साहिल नाईकला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय सायनाथ दिवा संघाला. फलंदाज बॅक टू द डगआउट.
एक गडी बाद 30 धावा धावफलकावर लागलीत. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 27 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की धावांचा पाऊस पडेल, पण या ओव्हरमध्ये हरिओम यादवने खूप चांगली गोलंदाजी केली. व्हेरिएशन पाहायला मिळालं या ओव्हरमध्ये. वेगवान चेंडू हाताळले, चेंज ऑफ पेस केले, गतीला परिवर्तन केलं. त्यामुळेच या ओव्हरमध्ये कुठेतरी कमबॅक करत असताना ऐरोली कोलिवाडा टीम 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 30. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना जितेन केणी. भरपूर वर्ष सायना दिवा टीमसाठी ज्याने क्रिकेट खेळ, जो मी उल्लेख केला होता की अग्रकोळी प्रीमियर लीग मध्ये बॅक टू बॅक 3 अर्धशतक ओमी केणीची होते, त्यामध्ये साथ देण्याचं काम जितेन केणीने केलं होतं. पहिला बॉल फेस करत असताना अख्खो टप्प्याचा बॉल आहे, ऑन दी अप खेळलाय, फटका चांगला आहे, चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे, अखेरच्या बॉलवर येतोय एक्सपिरियन्स मॅन जितेन केणीच्या बॅट मधून षटकार. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 36-36 या आकड्यावर. या ओव्हरमध्ये हरिओम यादवने 9 धावा खर्च केल्या. 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, पण अखेरच्या अख्खो टप्प्याच्या बॉलवर षटकार लगवलाय जितेन केणीने. 2 ओव्हरचा केस संपलाय. 36 धावा धावफलकावर लागलेत. 1 गडी बाद. सायना दिवा टीम टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना जय भवानी ग्रुप आयोजित दिलीप स्मृती चषक, प्रकाश मडवी जे अध्यक्ष आहेत आणि सातत्याने आपल्या मंडळाचं आपल्या आयोजनामध्ये कुठल्याही कमतरता न हो यासाठी प्रयत्न करतात. प्रदीप सर, अनेक स्पर्धा आम्ही कव्हर करतोय. हा यस, ते कव्हर पण बाजूला केलेत. जी मेन विकेट, जी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जी विकेट वर क्रिकेट खेळलं जातं स्पर्धा होतात. प्रदीप सर, अनेक स्पर्धा होतात. त्या स्पर्धेमध्ये एखादा समालोचक किंवा त्यांचाच कोणीतरी कामचलो समालोचक असतो, पण एक दिवसीय स्पर्धा आहे, 3 समालोचक आणि त्यामध्ये 2 सर्वाधिक मागणीचे समालोचक आणि सर्वाधिक एक्सपिरियन्स समालोचक या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. आणि प्रकाश मडवी यांचं नेहमीच कुठल्याही या आयोजनामध्ये कुठलीही कमतरता न भासो, हे आयोजन कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने होईल यासाठी प्रयत्न केला जातोय. त्यामुळे संतोष म्हात्रे सांडी सर असेल, प्रदीप बिचारी सर असेल, या 2 दिग्गज समालोचकांची इथे तुम्हाला वाणी ऐकायला मिळणार आहे. ओव्हर क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवर हितेश कोटकर जो कॅप्टन आहे, हितेश कोटकर आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. हितेश कोटकरचा विचार केला तर अनेक वर्ष हा देखील खेळाडू खेळतोय. अनेक वेळा ज्या वेळेस खेळाडू जास्त असताना तो देखील डगआउट मध्ये आम्हाला पाहायला मिळाला, पण ज्या वेळेस टीमला गरज असते ना त्या वेळेस हितेश कोटकरने आपल्या गोलंदाजीची धार दाखवली. ओमी केणी समोर आता गोलंदाजी करतोय. पहिला बॉल झाला, दुसऱ्या बॉलवर होऊ शकाल, काय खेचलाय, अगदी चाबूक स्ट्रोक लगावला जातोय ऑन साइडला, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषे पलीकडे. ओमी प्रकाश केणीचा धमाका सुरू आहे. चेंडू सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. ग्रामीण क्रिकेट, खुल्या गटातील क्रिकेट असा खेळत असताना एक मॅच्युरिटी येते ना, त्याप्रमाणे बॅटिंग करतोय ओमी केणी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 43 आकड्यावर. आग ओकणारी फलंदाजी, वैयक्तिक 34 आकड्यावर खेळतोय ओमी केणी. अर्धशतकाचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे. अर्धशतकाचा अगदी मालिका ज्याने सुरू केली तो ओमी केणी 34 आकड्यावर खेळतोय. पहिल्याच मॅच मध्ये आपला धमाका, आपली दमखम दाखवतोय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आज कुठलीही स्पर्धा नाहीये, ही एकमेव स्पर्धा आहे, म्हणून सगळ्यांचंच लक्ष वेधणारी स्पर्धा. उद्याच्या दिवशी ऐरोली नगरीमध्ये एक स्पर्धा. उद्या या मैदानावर देखील 32 श्रेणाचं आयोजन आहे. हितेश कोटकर गोलंदाजी ट्रॅकवर, आणखीन एक धमाका, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, त्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का? प्रयत्न तर केलाय, पण नो मॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल तोपर्यंत मिळतील 2 धावा. टायमिंग चुकलं होतं, टॉप एज लागली होती, संधी होती, पण संधीचं सोनं करता आलं नाही. कॅच पकडेल कोण?
आपण पाहू शकाल कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक आला होता, लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक आला होता, स्वतः गोलंदाज हितेश कुटकर आला होता आणि शॉर्ट मिड विकेट रिजन मधून देखील क्षेत्ररक्षक आला होता. यामध्ये कुठेतरी गफलत झाली. खूप चांगला खेळ 34-36 आकड्यावर खेळतोय टीमची धावसंख्या 45. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. फुलरलेनचा चेंडू आहे, जोशी फुल टॉस वर आहे, आम द बॉस सांगणारा ओमी केणीच्या बॅट मधून येतोय षटकार. याग आहे रगरगता या उन्हामध्ये ओमी केणीचा हा तडाखा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग. टीमची धावसंख्या 51, स्वतः वैयक्तिक 42 आकड्यावर खेळतोय. अर्धशतकाचा बेताज बादशाह या मॅच मध्ये पहिल्याच मॅच मध्ये आपल्या अर्धशतकाची नोंद करेल का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. हितेश कोटकरला कमबॅक करावं लागेल. विकेट फार इम्पॉर्टंट असेल. टीमची धावसंख्या 51 या आकड्यावर 42 आकड्यावर खेळतोय ओमी केणी. सुपर बॅटिंग. ऑफस्टंपच्या बाहेर फटका पुन्हा एकदा फसलाय. चेंडू हवेत आहे. संधी पुन्हा एकदा गमावली आहे ऐरोली कोलिवाडा संघाने. आज धावचीच्या स्वरूपात काय घडलंय. जितेन केणीला बाद व्हावं लागेल. गरज नसताना ही तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय पण इथे विकेटचं पतन होत असताना जितेन केणी परतलाय. दुसरा धक्का लागतोय टीम साईनाथ दिवा संघाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 53 या आकड्यावर. 53 धावा, 2 गडी बाद. चला नेक्स्ट मॅच गावदेवी ऐरोली वर्सेस अशोक कुमार 11 तुर्भे. प्लीज दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत याची नोंद घ्या. जय भवानी ग्रुप आज समालोचक म्हणून ज्या ग्रुपने ज्या मंडळाने नेहमीच आमच्यावर विश्वास दाखवला, सुरुवातीच्या काळामध्ये या स्पर्धेसाठी आयोजन करत असताना ही स्पर्धा करण्याची संधी लाभली. त्यामुळेच आज समालोचन क्षेत्रामध्ये थोडंफार का होईना आम्ही काम करतोय आणि त्याचं श्रेय जात आहे या सगळ्याच आयोजकांचं ज्यांनी आम्हाला संधी दिली आणि या मोठमोठ्या स्पर्धेचा घटक म्हणून आम्हाला एक चान्स दिला त्याबद्दल त्यांचा देखील आभार मानतो. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. आदर्श नाईक. पुढचा बॉल टप्प्याचा बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होतीये. हितेश कोटकर षटक क्रमांक संपलं गेले. तिसरं 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 53 या आकड्यावर. 53 धावा फलकावर लागलीत. पहिल्या ओव्हरमध्ये 27, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 17 धावा आल्यात. टीमची धावसंख्या 53. ओमी केणी 44 आकड्यावर खेळतोय. धावांची गरज आहे. धावांसाठी धाव करावा लागेल कारण की रबर बॉल स्पर्धेमध्ये कुठलंही टार्गेट हे सेफ टार्गेट मानलं जात नाही आणि मोठमोठी टार्गेट देखील रबर बॉल क्रिकेटमध्ये चेस होताना पाहायला मिळतात. त्यामुळेच आता कुठल्या टार्गेट पर्यंत पोहोचावा लागेल आणि ओमी शेवटच्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करतोय यावर साईनाथ दिवा टीमचं भवितव्य आहे. कारण की ऐरोली कोलिवाडा टीमचा विचार केला तर या टीमकडे देखील भरपूर चांगले खेळाडू आहेत. त्यांची बॅटिंग लाईनअप चांगली आहे. अभि जोशी जो इन फॉर्म आहे, जो चांगल्या रिदम मध्ये आहे. आपण जर पाहिलं तर मनोज चव्हाण हा चांगली बॅटिंग करतो. चिंगी आपण पाहू शकाल अप्रतिम परफॉर्मन्स सध्याच्या घडीला त्याचा देखील पाहायला मिळतोय. सोम जोशी हा खेळाडू देखील चांगला रिदम मध्ये. LBW बाद होणार नाही, घोषित केला जाणार नाही याची नोंद घ्या. शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी अनिकेत साळुंके या बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 54 या आकड्यावर. 54 ऑन स्कोर बोर्ड. 44 या आकड्यावर खेळतोय ओमी केणी. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी.
यावेळेस फटका चांगला, हेलिकॉप्टर तो लँड होईल सीमारेषी पलीकडे. ओमी केणीचं अर्धशतक एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सुपर बॅटिंग, आउटस्टँडिंग, माइंड ब्लोईंग, इम्प्रेसिव्ह केणीचा हा धमाका जय भवानी ग्रुपच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिलं अर्धशतक, सुपर बॅटिंग, अनस्टॉपेबल आणि टेनिस बॉल क्रिकेटचा किलर मिलर ओमी केणी, प्राऊड ऑफ दिवानगरी. आज मैदानाच्या आतमध्ये आपला खेळ करत असताना सुपर बॅटिंग, अर्धशतक झळकावलंय ओमी केणीने. 12 बॉल मध्ये, म्हणजेच सँडी सर 2007 मध्ये युवराज सिंगच्या नावावर 12 बॉल मध्ये अर्धशतक आहे आणि आज ओमी केणीच्या नावावर देखील हे अर्धशतक. दोन्ही डावखुरे फलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या अगेन्स्ट 6 बॉल मध्ये 6 षटकार. 2007च्या विश्वचषकामध्ये युवराज सिंगने लगावले होते, 12 बॉल मध्ये अर्धशतक झळकावलं होतं. आज त्याच पद्धतीची बॅटिंग करतोय ओमी प्रकाश केणी. अर्धशतक, सुपर बॅटिंग, लाजबाब बॅटिंग पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. टीमची धावसंख्या 59. 60 धावा दाखल करावं लागलेत. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड अंपायरचा कॉल येतोय, व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 61, 61 ऑन स्कोर बोर्ड. 61, 61. फुल लेनचा चेंडू आहे, फटका फसलाय. पुन्हा एकदा संधी आहे. आज ओमी केणी ब्रेकफास्ट मध्ये कुठेतरी नशीब खाऊन आलाय. 3 झेल, नो बॉल आलाय. येस, कॅच कॅरी झाली असे तरी देखील फलंदाज बाद होऊ शकला नाही आणि नो बॉलचा इशारा प्रतीक मडबी बाला यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्क्वेअर लीग अंपायरच्या भूमिकेत किशोर मडबी. नो बॉल प्लस 2 धावा, म्हणजेच 3 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 64 या आकड्यावर. फ्रेडची संधी आहे, वैयक्तिक 52 या आकड्यावर खेळतोय ओमी केणी. सुपर बॅटिंग, आखो टप्प्याचा बॉल आणि पंच केला. या पंचचा हा सरपंच आहे, नाव आहे ओमी प्रकाश केणी. या मैदानाच्या आतमध्ये हे वादळ घोंगावतोय. जरी पावसाचा थेंब पडत नसला देखील धावांचा पाऊस पडतोय, त्याचं नाव आहे ओमी केणी. सुपर बॅटिंग, लाजबाब बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी तब्बल 58 धावांची झंझावात खेळ करतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 70. 70 धावा दाखल करावं लागलेत. अक्षरशः तुटून पडलाय. फ्री हिटच्या बॉलवर शॉट पुल केला आणि खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. सो हे बाजूने फटकेबाजी केली आणि वास्तविक पाहता ओमी केणीने आतापर्यंत एकदी कव्हर किंवा बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये स्ट्रोक खेळला नाही. त्यामुळेच गोलंदाजाला ते बघावं लागेल. हा प्रयत्न करतोय पण या प्रयत्नामध्ये फसलाय कुठेतरी. ही रणनीती आखावी लागेल. कुठलाही बॅटर त्याचा स्ट्रॉंग झोन, त्या स्ट्रॉंग झोन ठिकाणी जर तुम्ही गोलंदाजी कराल तर त्याचा तुम्हाला भूदंड भरावा लागेल. पण इथे ज्या बॅटरला ज्या ठिकाणी मारण्यासाठी इतका काही प्रावीण्य नसेल त्या ठिकाणी गोलंदाजी खेळणं हे गोलंदाजाची कसब असते आणि तेच करावं लागेल चिंगीला. टीमची धावसंख्या 71 या आकड्यावर. ती अजूनही जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. गावदेवी ऐरोली टीमचा कॅप्टन निलेश भोईर आमच्या सोबत जॉईन झालेत, तर अशोक कुमार 11 तुर्बे टीमचा कॅप्टन. आणखीन एक चांगला फटका आहे. कोड म्हणतं कव्हर आणि पॉइंट मध्ये मी खेळत नाही, दाखवतोय धमाका. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर ओमी केणीचा धमाका दाखवतोय. सुपर बॅटिंग, लाजबाब स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल काय स्ट्रोक लगावलाय. अगदी जोच प्रयत्न केला होता का स्टंपवर मारा ठेवणं, पण इनसाइड आउट खेळलाय. अवे फ्रॉम द बॉडी खेळलाय. काय टायमिंग, काय प्लेसमेंट, सुपर स्ट्रोक, लाजबाब. टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे 77, 77. 7 7, 77. अजूनही या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अनिकेत साळुंकेच्या अगेन्स्ट अटॅक केलं जातोय ओमी केणीच्या बॅट मधून. षटकार चौकाराची आतिषबाजी इथे पाहू शकाल. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड, व्हाईट +1, बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 79. एकूण 80 धावा. पहिल्याच मॅच मध्ये हायेस्ट स्कोर होतोय.
इथे देखील फटका चांगला आहे. बॅकवर्ड पॉइंट रिझन. व्हॉट अ शॉट. सुपर स्ट्रोक. जो झोन बाकी होता तो झोन देखील पुरा केलाय ओमी खेळीने. व्हॉट अ बॅटिंग. अगदी गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण करून देणारा एक स्क्वेअर कट सुपर स्ट्रोक, लाजबाब स्ट्रोक केला जातोय आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. व्हॉट अ बॅटिंग. सुपर बॅटिंग. ओमी खेळी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 85 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल बॅट ड्राईव्ह डॉट बॉलची सांगता होतीये. ओमी केणी सुपर बॅटिंग नाबाद राहिलाय. 71 धावांची झंझावत खेळी. ही खेळी आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. नाबाद 71 धावांची अनस्टॉपेबल ओमी प्रकाश खेळीच्या बॅट मधून या स्पर्धेच्या पहिल्याच मॅचच्या पहिल्याच इनिंग मध्ये पहिलं अर्धशतक झळकावलंय. 71 नॉट आउट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 85 आणि 86 धावांचं एक भलं मोठं टार्गेट उभं केलंय. बघूया या टार्गेट मध्ये कशा पद्धतीने या टार्गेटचा पाठलाग केला जाईल आणि कशा पद्धतीने हे टार्गेट चेस आणि डिफेंड केलं जाईल. पुढे जाऊ नका. तुम्ही पाहताय जय भवानी ग्रुप आयोजित दिलीप स्मृती चषक 2025 चा रबर बॉल क्रिकेटचा एक भव्य दिव्य सोहळा. धन्यवाद. बघा या स्पर्धेचे नियम तुम्हाला सांगतोय की NMTCच्या प्रमाणे जी लिस्ट अपडेट केली त्या लिस्ट प्रमाणेच खेळाडू खेळतील. विदाउट लिस्टेड आणि बॅन प्लेयर या स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही याची नोंद घ्या. टॉस साठी मी दोन्ही टीम अशोक कुमार 11 तुर्बे टीमचा कॅप्टन, नमित पाटील, भूषण पाटील, हेमंत पाटील प्लीज रिपोर्टिंग करा कारण की गावदेवी ऐरोली टीमचा कॅप्टन आमच्यासोबत जॉईन झालाय निलेश भोईर. त्यामुळेच इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत याची नोंद घ्या. सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे जय भवानी ग्रुप.
चला टॉस साठी आपण जाणार आहोत. राकेश कोळी यांचे शुभ असे टॉस करणार आहोत. अशोक कुमार 11 तुर्बे वर्सेस गावदेवी ऐरोली. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जॉईन झालेत. राकेश कोळी यांचे शुभ असे टॉस केला जातोय आणि टॉस जिंकलाय गावदेवी ऐरोली टीमने. आणि 4 ओव्हरचा सामना लक्षात घ्या. चला मॅच होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अभि जोशी आणि मनोज चव्हाण. पहिला बॉल आडव्या बॅटने फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. मिड विकेट रिजन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तोपर्यंत 2 धावा मिळतील. खराब क्षेत्ररक्षण आणि खराब फेकी पाहायला मिळते. 86 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला टार्गेट पाहायला मिळते. पण या 86 धावा देखील होऊ शकतील. अभि जोशीकडे क्षमता आहे. मनोज चव्हाणने देखील आपल्या बॅटिंगच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिलेत. नुकतीच पनवेलची स्पर्धेमध्ये फायनल मध्ये जाण्याचा कारनामा केला. नेवाळीची स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावलं ऐरोली कुलीवाडा टीमने, तो संघ मैदानामध्ये खेळतोय. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यात. साहिल नाईक गोलंदाजी ट्रॅकवर. आडवा बॅटने फटका चांगला आहे. ऑन द राईज फटका खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. अभि जोशीचा पहिला मोठा ब्लास्ट. चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. अगदी ऑन द राईज फटका खेळलाय. खूप चांगला स्ट्रोक. अभि जोशी टॅलेंटेड क्रिकेटर आहे. हा खेळाडूने देखील फार कमी वया आपल्या खेळाने प्रभावित केलं आणि सातत्याने आपल्या टीमसाठी परफॉर्मन्स केलाय. अभि जोशी ज्या स्पर्धेमध्ये ज्या मॅच मध्ये चालतो ना त्या मॅच मध्ये खूप वर्चस्व दाखवतो ऐरोली कुलीवाडा. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? ओमिकेनी प्रयत्न करतोय पण इथे कॅच होईल ड्रॉप. ज्या संधी गमावली होती ऐरोली कुलीवाडा टीमने तशाच पद्धतीचा संधी गमावली या बॉलवर सायना देवा टीमने. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. नुकतंच भारत आणि इंग्लंडचा दौरा सुरू आहे. या स्पर्धेमध्ये देखील कॅच ड्रॉप वरून बरेच चर्चा चालू होती. यशस्वी जयस्वालचा जो डान्स त्यावर टिप्पणी करण्यात आली, टीका करण्यात आली की 4 कॅच ड्रॉप करून एखादा खेळाडू इथे का किस्सा कसा एन्जॉय करू शकतो. आणि जसप्रीत बुमराह याचा देखील एक स्टेटमेंट आलं होतं की जरी कॅच ड्रॉप होतील हा खेळाचा भाग आहे. त्यासाठी मी कुठल्याही खेळाडूवर ओरडत नाही कारण की तो प्रेशरमध्ये येईल. खूप चांगला बॉल पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला. ही खासियत आहे स्वप्नील नाईक. आपण पाहू शकाल साहिल नाईकची. साहिल स्वप्नील नाईक हा खेळाडून देखील भरपूर चांगलं क्रिकेट खेळला. पुन्हा एकदा चांगला बॉल. यावेळेस वेगवान चेंडू. हा कट करण्याचा प्रयत्न केला जात नाही. हा रॉंग वन पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग. गती कमी आहे पण या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. ह्या गोलंदाजाकडे अचूकता आहे, भेदकता आहे. आणि ते पुन्हा एकदा फटका लगवला जातोय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 हँडेड कनेक्शन आणि फेकी देखील केली जाते. सिंगल मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 11 या आकड्यावर. 86 धावांचा पाठलाग करत असताना ही सरासरी टीमसाठी घातक ठरेल. त्यामुळेच तुम्हाला एक्सिलेटर दाबावा लागेल. आता 5th गिअरवर बॅटिंग करावं लागेल. 18 बॉल 75 धावांची आवश्यकता आहे. राकेश कोळी यांच्या वतीने प्रेम मडवीने जर झेल पकडला तर 100 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रेम मडवी यांच्यासाठी हे पारितोषिक असेल. राकेश कोळी यांच्या वतीने षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर यश पाटील. यश पाटील गोलंदाजी खरेल. ओमी केणी देखील बहुतेक गोलंदाजी करताना दिसेल.
येस, दिवा गावचे अगदी बॉडी बिल्डर श्याम मडवी यांचं आगमन झालंय. वेलकम श्याम दादा. आणि सँडी सर नेहमीच मिथुन चक्रवर्ती अशी त्यांना उपाधी देतात. यावेळेस फटका चांगला आहे. टायमिंग बे मिस झालं. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द ग्राउंड. सीमा रेषे पलीकडे अभि जोशीच्या बॅट मधून येतोय षटकार. अभि नाही तो कभी नाही. या मॅच मध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. अभि जोशीकडे क्षमता आहे, एबिलिटी आहे, करावा लागेल या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर 86 धावांचं टार्गेट आहे. अजूनही 59 धावा करायचे आहेत. 69 धावा करायचे. 17 बॉल 69 धावा होऊ शकतील. त्यासाठी आक्रमण करावं लागेल. खूप चांगला बॉल, चेंज ऑफ पेस, अतिरिक्त उसळी, रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. डॉट बॉलची सांगता होती. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. गोलंदाज यश पाटील यंगस्टर खेळाडू आहे. साईनाथ देवा टीमने अगदी जितेन केणीच्या नेतृत्वाखाली ओमी केणीचा अनुभव, या सगळ्याच गोष्टीचा मिलाप यंगस्टरना संधी देऊन हा संघ मैदानात उतरलाय. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ करतोय. मॅच अजूनही ऑन आहे, पण सध्याच्या घडीला वर्चस्व आहे साईनाथ देवा टीमचं. आडव्या बॅटने पुन्हा एकदा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असताना सिंगल मिळते. एकेरी दुहेरीने खेळणे साईनाथ देवा या टीमचं इतकं काही नुकसान होणार नाही, पण 1 आणि 2 धावा जर आल्या तर नुकसान नक्कीच ऐरोली कोल्हाडा टीमचं होईल. त्यामुळेच मोठे फटके खेळावे लागतील, प्रयत्न करावा लागेल. टार्गेट मोठं आहे, स्वप्न देखील मोठी ठेवावं लागतील आणि स्ट्रोक देखील मोठे खेळावे लागतील. फुलर लेनचा चेंडू आहे, खराब चेंडू. अंपायरचा सिग्नल येतोय, नो बॉल. चुका केल्यात आणि क्रिकेट या खेळामध्ये चुकीला माफी नाही. जिथे चांगली गोलंदाजी होत असताना यश पाटीलने वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला, पण इथे ती गेम फसलाय आणि खूप चांगला स्ट्रोक. दिशा तुमची चांगली पाहिजे. जर तुमची दिशा नीट नसेल तर तुमच्या गोलंदाजीची दुर्दशा व्हायला वेळ लागत नाही. फ्रीडचा बॉल, संधी असेल अजून एक. इथे देखील चांगला बॉल, टायमिंग होऊ शकला नाहीये, कलेक्शन होऊ शकला नाहीये. एक एक बॉल फार महत्वाचा. इच अँड एव्हरी बॉल इज इम्पॉर्टंट, इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 14 बॉल 61 करायचे आहेत. जसजसे चेंडू पुढे जातील तस तसं आव्हान अवघड होत असताना, जसजसे चेंडू पुढे जातील तस तसा टीम मागे येताना दिसतोय. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, भन्नाट वेग धारण केलाय. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली वापसी यश पाटीलने इम्प्रेस केलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. प्रत्येक डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशर मध्ये आणेल. प्रत्येक डॉट बॉल इथे साईनाथ दिवा टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. इथे देखील सिंगलच मिळते. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. या ओव्हर मध्ये यश पाटीलने इम्प्रेस केलाय. 15 धावा 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि यस 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 26 आकड्यावर 26 ऑन स्कोर बोर्ड. अजूनही गरज आहे 12 बॉल आणि 60 धावांची. 12 चेंडू 60 धावा, म्हणजेच या 12 बॉल मध्ये तुम्हाला 10 षटकार लगवावे लागतील. क्रिकेटमध्ये सगळं पॉसिबल आहे. 6 बॉल मध्ये 6 षटकार लगवतात. याच मैदानामध्ये सँडी सर 7 बॉल मध्ये 7 षटकार देखील आपण पाहिलेत. याच मैदानावर मनोज सिंग याने देखील 7 बॉल मध्ये 7 षटकार लगवलेत. याच मैदानावर बाबू कांबळेचं 6 बॉल मध्ये 6 षटकार लगवलेत. पहिलाच बॉल आणि ओमी केणी गोलंदाजी करत असताना यश आलाय. अभि जोशीला परतावा लागेल. मोठा धक्का लागतोय रोली कोलीवाडा संघाला आणि अभि जोशी परतलाय.
ओमी केणीचा आज दिवस आहे. आपण पाहू शकाल अभि जोशी परतलाय. एक मोठी विकेट या मॅच मध्ये अभि जोशीचं राहणं फार महत्वाचं आहे. पण या मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे साईनाथ देवा टीमने. आपण पाहू शकाल स्क्रीनवर पाहायला मिळतील ह्या ट्रॉफीज. ज्या ट्रॉफी साठी 12 संघ मैदानामध्ये आपल्या टीम साठी प्रयत्न करतील. इथे देखील वेगवान चेंडू पाहायला मिळते. शराचा वेध घेतलाय. जयेंद्र मडवीचा देखील एक विक्रम आहे याच मैदानावर. 6 बॉल मध्ये 6 षटकार. विक्रम असेच असतात जे तुम्ही एकदा करता पण ते सातत्याने ते लक्षात ठेवले जातात. तर आणखीन एक बॉल कंप्लीट झाला आणि सिंगल आली. ओमी केणी काय गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर अभि जोशीला बाद केलं. दुसऱ्या बॉलवर सिंगल. तिसऱ्या बॉलवर सिंगल. टीमची धावसंख्या 28. या सगळ्या ट्रॉफी आपण पाहतोय कैलासवासी बबन मडवी म्हणजे सूर्यकांत मडवी यांचे पिताश्री यांच्या स्मरणार्थ या सगळ्या ट्रॉफीज पाहायला मिळतील. आणि या बॉलवर जर पाहिलं तर स्टंप पासून काही इंच सेंटीमीटर दूर चेंडू गेला होता. अगदी यष्ट्यांपासून काही इंच दूर गेला होता. सुदैव म्हणावं लागेल. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना अनिकेत साळुंके. चांगली गोलंदाजी सुरू आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. ओमी केणी गोलंदाजी करतोय. ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. लाईन मिस केली आहे. किशोर मडवी आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 29 या आकड्यावर. यावेळेस फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग होतोय. लॉंग ऑफ ला क्लिअर करणारा फलंदाज अनिकेत साळुंकेच्या बॅट मधून षटकार आलाय. हे षटकार आता हा सामना जिंकू देणार नाही कारण की अजूनही भरपूर मोठा पल्ला गाठायचा आहे. हे सुरुवात अगोदर होणं गरजेचं होतं. 5 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 35 या आकड्यावर. अजूनही जर पाहिलं तर तब्बल 51 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. ऑफ स्टंपवर ठेवला गेला. लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली. अंपायरचा कॉल येतो व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 36. 50 धावांची आवश्यकता आहे. तब्बल 7 बॉल आणि 50 धावा. आव्हान अवघड आहे. 7 बॉल मध्ये 50 तरी 7 बॉल मध्ये 7 षटकार जरी आले तरी 42 धावा होतील. खोलबट टप्प्याचा चेंडू खूप चांगला बॉल पाहायला मिळते. वेगवान स्ट्रोक लगवला गेलाय आणि क्षेत्ररक्षण देखील खूप चांगला पाहायला मिळते. तोपर्यंत फक्त सिंगल मिळते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. चला ह्या मॅच नंतर गावदेवी ऐरोली वर्सेस अशोक कुमार 11 तुर्भे. गावदेवी ऐरोली टीमने टॉस जिंकलाय. लगेचच हा सामना संपल्या आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. सागर नाईक गोलंदाजी ट्रॅकवर. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेस पहिलाच बॉल हेलिकॉप्टर लगवलाय. तो लँड होईल लॉंग ऑन रिजन मध्ये. अनिकेत साळुंकेच्या बॅट मधून षटकार आलाय. हे षटकाराची गरज होती सुरुवातीला. सुरुवात फार महत्वाची असते. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 11 धावा आल्या आणि त्या ओव्हर मध्येच कुठेतरी बॅकफुटला टीम गेली. इथे देखील समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड फटका चांगला आहे.
4 धावा मिळतील. पहिल्या 2 बॉल मध्ये 10 धावा येत असताना अजूनही तब्बल 39 धावांची आवश्यकता आहे आणि 4 बॉलचा खेळ बाकी आहे. चार बॉल 39 धावा. खूप चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होती. औपचारिकता राहिली आहे. 3 मध्ये 39 करायचे. काय खेळ केला सायना देवा टीमने. पण हा सामना एक हाती जिंकला. त्याचं नाव आहे ओमी केणी. 71 धावांची नाबाद झंझावत खेळी. गोलंदाजी करत असताना देखील एक विकेट प्राप्त केली आणि ओमी केणी हा झेल पकडलाय. म्हणजेच बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंगचा स्टँडर्ड आज या मॅच मध्ये पाहायला मिळाला ओमी केणीच्या माध्यमातून. ऑलराऊंड परफॉर्मन्स कशा पद्धतीने असावा त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच ओमी केणी. सुपर बॅटिंग सुपर परफॉर्मन्स या मॅच मध्ये पाहायला मिळाला. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. हितेश कुटकर फलंदाजीसाठी न्यू बॅटर. हडबा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू हवेत आहे. प्रयत्न केला जातोय पण या बॉलवर मात्र धाव येत नाही. सिंगल फक्त एक चेंडू शिल्लक आहे. वाऱ्याचा वेग वाढलाय. शेवटचा बॉल देखील डॉट येतोय आणि हा सामना अगदी मोठ्या फरकाने सायना दिवा टीमने आपल्या नावी केलाय. वेल प्लेड सायना दिवा आणि हार्ड लक ऐरुली कोलिवडा. आज सूर्यकांत मडवी बाला या मॅच मध्ये नाही आहेत पण त्यांचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलं आणि त्यांच्या वडिलांच्या नावावर म्हणजेच कैलासवासी बबन मडवी यांच्या स्मरणार्थ